एका मोठ्या जंगलात एक ससा राहायचा. त्याला आपल्या वेगाचा खूप गर्व होता. तो जंगलातील इतर प्राण्यांना नेहमी हिणवायचा आणि म्हणायचा, माझ्यापेक्षा वेगाने कोणीच धावू शकत नाही, मीच सर्वात वेगवान आहे. एके दिवशी सशाने कासवाची थट्टा करायला सुरुवात केली. तेव्हा शांतपणे कासव म्हणाले, ठीक आहे मित्रा, आपण एक शर्यत लावूया का? बघूया कोण जिंकते ते. ससा मोठ्याने हसून म्हणाला, तू आणि माझ्यासोबत शर्यत लावणार? ठीक आहे, बघूया कोणाचे पाय जास्त जोरात चालतात. शर्यतीची सुरुवात. दुसऱ्या दिवशी शर्यत सुरू झाली. जंगलातील सर्व प्राणी ही शर्यत पाहण्यासाठी जमले. लांडग्याने शर्यतीची खूण केली आणि ससा वाऱ्याच्या वेगाने धावू लागला. कासव मात्र आपल्या संथ गतीने चालू लागले. काही वेळातच ससा खूप पुढे निघून गेला. त्याने मागे वळून पाहिले तर कासव कुठेच दिसत नव्हते. सशाने विचार केला, कासव तर अजून खूप मागे आहे. तो इथे पोहोचेपर्यंत खूप वेळ लागेल. तोपर्यंत आपण या झाडाच्या सावलीत थोडा वेळ विश्रांती घेऊया. ससा एका मोठ्या झाडाखाली झोपला. थंड वाऱ्यामुळे त्याला गाढ झोप लागली. कासवाचे सातत्य. दुसरीकडे कासव मात्र अजिबात थांबले नाही. त्याने विश्रांती घेतली नाही की तो इकडे तिकडे बघत बसला नाही. हळूहळू पण न थांबता कासव पुढे चालत राहिले. चालता चालता कासव त्या झाडापाशी पोहोचले जिथे ससा झोपला होता. कासवाने पाहिले की ससा घोरत आहे, पण कासव न थांबता पुढे निघून गेले. निकालाचा क्षण. संध्याकाळ झाली आणि सशाला अचानक जाग आली. अरे बापरे, खूप वेळ झाला, असे म्हणत तो वेगाने पळत शेवटच्या टोकापर्यंत पोहोचला. पण तिथे पोहोचताच त्याला मोठा धक्का बसला. कासव आधीच तिथे पोहोचले होते आणि शर्यत जिंकले होते. ससा लाजेने रडू लागला. त्याला आपली चूक उमजली होती. या गोष्टीचं तात्पर्य, हळू पण सातत्याने केलेले प्रयत्न नेहमी यशाकडे नेतात. Like, share, and subscribe.